हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मी आली आहे इथे कोरा केंद्राचे ग्राउंड आहे, तिथे फन अँड फेअर ठेवलेला आहे। तर ते व्हिडिओ तुम्ही माझा बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती नक्कीच बघा। तर त्याच्याच बाजूला आहे स्वदेश आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल आहे, म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील। तर आपण ते आता बघूयात की ते काय काय आहे ते। इथे अशी चिनी मातीची काचेची भांडी ठेवलेली आहेत, म्हणजे प्लेट्स आहेत। ते डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी पण असे डिफरंट टाईपचे तुम्हाला असे बघायला मिळतील। त्याच्यानंतर मग इथे लाकडाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण सावंतवाडीत आलेलो आहोत। जसं सावंतवाडीला फेमस आहे तसं इथे सगळं इथे त्यांनी ठेवलेलं आहे आणि 100 रुपयापासून रेंज त्यांची चालू होते। तर अशा प्रकारचं हे आहे। इथे मी अशा 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत, 2 आणि अजून एक 30, म्हणजे अशा 2-3 प्रकारचं घेतलेलं होतं। मला काहीतरी 150च्या रेंजमध्ये मिळाले। तर कोणाला बुक्स रीडिंगची आवड असेल तर तेही इथे आहेत। आणि कपड्यांचे पण स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ती, शर्ट, टी शर्ट वगैरे सगळं आहे। आणि असे शोपीस वगैरे पण ठेवलेले आहेत। परत तिथे फाउंटन्स वगैरे पण आहेत, जसं आपण वेलकम साठी दरवाजाच्या समोर वगैरे ठेवतो किंवा कोणत्या तरी कॉर्नरला वगैरे तुम्ही अशा वस्तू ठेवू शकता। हा काही प्रमोटेड व्हिडिओ नाही आहे, मी तिथे गेले होते तर म्हटलं चला आपण ब्लॉग करूया त्याचा। तर असे फाउंटन्स असे ठेवलेले आहेत, वॉटरफॉल आहेत आणि परत कपड्यांचं वगैरे असं सेक्शन चालू होतं। लेदरचे बॅग्स आहेत, कॉटनची कुर्ती, साडी, शर्ट वगैरे सगळं इथे तुम्हाला बघायला मिळेल। ज्वेलरी पण आहे, त्याही 100-80 रुपयापासून चालू होतात, त्याची रेंज आहे। आणि थोडेफार बार्गेनिंग पण काही शॉपमध्ये करतात, काही जण नाही करत। इथे तुम्हाला लेदरच्या बॅग वगैरे पण बघायला मिळतील, अशा प्रकारचं सगळं आहे। तुम्ही इथे आला तर नक्कीच इथे व्हिजिट द्या, आवडलं तर नक्की घ्या तिथून। आम्ही पण थोडंफार घेतलं होतं। त्याच्यानंतर आपलं फेवरेट म्हणजे तिथे बडीशोपचे वगैरे पण स्टॉल आहे, तर आम्ही तिथे ते घेतले होते। तिथे टेस्टला तर गेल्यानंतर आपण घेतोच थोडंफार सगळंच, तर इथे स्वराची अशी मजा चाललेली होती। तर मी इथे आवळा कँडी वगैरे अशा घेतल्या। तर आम्ही इथे अशा 2-3 प्रकारचं घेतलं होतं। अँड हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि असे बरेच व्हिडिओ आता तुम्हाला बघायला मिळतील।